तर अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यामुळेच राज्यामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयामध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे। भाजप कार्यालयाबाहेर रामाच्या 30 फुटी प्रतिमेची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। तर ठाणे शहरामध्ये सुद्धा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। सर्वत्र मोठी सजावट ठाण्यामध्ये सुद्धा करण्यात आलेली आहे। हे जागोजागी कशा पद्धतीचे श्रीरामाचे कटआउट्स लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही ठिकाणी सुंदर रांगोळ्या साकारण्यात आलेल्या आहेत। तर आपण भाजप कार्यालय जे आहे मुंबईतलं तिथली तयारी बघतोय। राम मंदिराची प्रतिकृती जी आहे ती इथे साकारण्यात आलेली आहे आणि ठाण्यामध्ये अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य अशी रामाची मूर्ती जिची रांगोळी काढण्यात आलेली आहे। अधिक माहिती विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत। खरं तर विनायक अनेक जण जाऊ शकणार नाहीत अयोध्येला, मात्र जिथे आहेत तिथूनच ह्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा एक वेगळा आनंद आणि वेगळा उत्साह प्रत्येक जण अनुभवतोय असं म्हणता येईल का? प्रज्ञा बरोबर आहे। गेल्या अनेक वर्षापासून जी प्रतीक्षा होती, प्रभू श्रीराम जे आहे ते आता मंदिरात विराजमान होणार आहेत। देशभर राज्यभर उत्साह आहे। मुंबईत सुद्धा उत्साह पाहायला मिळतो। मुंबईतले प्रदेश कार्यालय भाजपचं आहे आणि त्याच्या समोर आपण पाहू शकतो एक मोठं रामाचं होल्डिंग जे आहे ते लावण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। जय श्रीराम असं त्यावरती लिहिण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे मंदिराची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। मंदिर प्रतिकृती पाहण्यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे साहजिकच उत्साहाचं वातावरण मुंबईत असेल किंवा राज्यभर आपल्याला पाहायला मिळतंय। ज्यांना अयोध्येत जाता येणार नाहीये त्यांच्यासाठी प्रत्येक ठिकाणी अशा ठिकठिकाणी कार्यक्रम जे आहेत ते ठेवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। उद्या भाजपच्या वतीनं प्रदेश कार्यालयासमोर हे सगळे विशेष कार्यक्रम जे आहेत ते ठेवलेले आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी एलईडी जी आहे ती स्क्रीन सुद्धा लावण्यात येणार आहे। आपण तयारी त्याची पाहू शकतो। या ठिकाणी एलईडी लावण्यात येणार आहे। सकाळी जेव्हा प्राण प्रतिष्ठा होईल तेव्हा तो सगळा क्षण जो आहे तो या ठिकाणी बसून पाहता जे आहे ते सगळ्यांना येणार आहे आणि त्यासाठीची सगळी तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। उत्साहाचं वातावरण आहे। भाजपच्या वतीनं सुद्धा राज्यभर विविध कार्यक्रम जे आहेत ते ठेवण्यात आलेले आहेत। या ठिकाणी मोठा पोस्टर जो आहे तो सुद्धा भाजपकडून लावण्यात आलेला आहे। मंदिर तयार होत आहे त्यामुळे उद्या सगळ्यांनी दिवाळी सारखा सण जो आहे तो साजरी करा असा एक पोस्टर जो लावलेला आहे। त्यामुळे भाजपच्या वतीनं उद्या राज्यभर मुंबईत सगळीकडेच मोठ्या उत्साहात हे सगळे कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याची सगळी तयारी जी आहे ती राज्यभर आपल्याला पाहायला मिळते।